माझं नाव आहे राहुल गवई. तुम्ही पाहता राहुल गवई व्लॉग्स. तर आज आपण आलेलो सूर्यफुलाच्या शेतीत. तर हे पहा, सूर्यफुलाचं नेमकंच जे सूर्यफूल तयार होत आहे, म्हणजे नेमकंच फुलत आहे, त्याची स्थिती कशी असते. 1x 2x 4x. हे पहा, नेमकंच बर्ड कंडिशनमध्ये आहे हे सध्या स्थितीला, आणि हे दुय्यम स्थितीला आहे, आणि हे पहा हे तृतीय स्थितीला आहे, आणि हे पहा हे आहे, हे सध्या तृतीयला स्थितीला आहे. तर चला, हे पहा हे हाफ ओपन झालेलं आहे, हे पूर्ण ओपन झालेलं आहे. याचे तुम्ही पेटल पाहू शकता. हे पहा पिवळे पिवळे, हे जे हे मधमाशांना आकर्षित करतात, इन्सेक्टना आकर्षित करतात, याला म्हणतात पेटल. तर हे पहा मधमाशी दाखवतो तुम्हाला एक. हे पहा ही साधी मधमाशी पहा तुम्ही सुरुवाती. हे पहा 1x 2x आणि हे 4x. ही हे साधी, आणि याच्यानंतर आली याच्यावर हे पहा ही हे आगीमवळाची मधमाशी. ही मधमाशी फारच भयानक असते. ह्या माशीचा जर डंक लागला तर फारच माणूस तिच्या वेदनानं व्याकुळ होतो. आणि ही अशी माशी आहे. तिच्या तोंडाला पाहू शकता तुम्ही, मधमाशाचा जो पोलन ग्रेन लागलेला आहे पहा, तोंड पुसत आहे ती. आणि तिचे पायाला पहा नेक्टर लागलेलं आहे. हे काय करते, एका झाडावरून दुसऱ्या झाडावरून पोलन आपलं जे हे जे नेक्टर आहे ते नेक्टर गोळा करते आणि ते साठवते आपल्या पोळीमध्ये. तर ही अशी माशी आहे. हे पहा ही जी हे चांगलं एकदम उत्कृष्ट दर्जाचे काम करते हे तुम्हाला. तर तुम्ही पाहू शकता ही आहे मधमाशी. आज आपला बोयाचा माईक नाही आहे, तरी पण आपण व्हिडिओ शूट करतो आहे, कारण आपल्याला कंटेंट हे महत्त्वाचं आहे. कंटेंट आपण कधीही बनवू शकतो, आपण व्हॉइस ओव्हर कधीही करू शकतो घरी गेल्यानंतर, पण आपल्याला जे हे कंटेंट हे पुन्हा भेटणार नाही. त्यासाठी हे पहा याच्यावर 2 माशा आलेल्या आहे. एकखटी 2-2 माशा बसलेल्या आहे. ह्या हे आगीमवळाच्या माशा, आणि आगीमवळाच्या माशा पाहूनच काटा येतो माणसाच्या अंगाला, आणि मी त्यांना शूट करत आहे. हे पहा 1x 2x, आणि ह्या दोन्ही ज्या माशा आहे त्या रस घेत आहे फुलामधून, आणि रस गोळा करून त्या हे पहा त्याच्या पायाला पण हे जे नेक्टर लागलेलं आहे. ह्या कशाचं नेक्टर आहे हे, तर हे सनफ्लावरचं नेक्टर आहे, आणि आपण त्यांना काही वाटी जात नाही, त्यामुळे काही आपल्याला त्रास होत नाही. ह्या झाडालाच हे पहा, हे खेरीज हे झाड आहे, या झाडाला आगीमोहोळ बसलेलं आहे. नेमकंच सांगितलं मला या शेताच्या मालकांनी, नेमकंच राहुल म्हणी या झाडाला आपल्या. हे कशाच झाड आहे तुम्ही मला कमेंट करून सांगा. सध्या ब्लर चालू आहे, आपला जो व्हिडिओ चालू आहे तुम्हाला दाखवतो मी. हे पहा हे झाड आहे याचं आहे आपलं जांभळीचं. तर चला वळूया व्हिडिओकडे. तर व्हिडिओकडे वळताखेरीज आपल्याला दिसेल की बरेचसे जे हे सनफ्लावर त्यांचे जे डोके आहे ते वरती आहे सूर्याकडे, म्हणून यांना सनफ्लावर म्हणतात. असं नाही आहे, हे सूर्यफूल आहे म्हणतात यांना आपल्या मराठी रिजनल लँग्वेजमध्ये. फारच सुंदर आणि मोहक दृश्य असते या सनफ्लावरचं. तुम्ही जर पाहिलं खेरीज तर हे पहा याचं जे अरेंजमेंट आहे लिफीचं. हे पहा एक, हे पहा हे इथं एक, हे इथं एक, हे थांबा तुम्हाला दाखवतो मी. हे पहा इथं एक, हे इथं एक, हे म्हणजे एक वेगळं, ह्या साईडला वेगळं, या साईडला वेगळं, खालीवरी असे. या साईडला एक, ह्या साईडला एक, ह्या साईडला एक, अल्टरनेट नाही आहे. हे पहा तुम्ही, हे पहा हे पकलं समजा, हे पण पकलं. याचे जे हे पेटल जे गळाले, जे पेटल गळाले ते पकलं. बऱ्याचशा मधमाशा आहे, कारण इथंच मवळ बसल्यामुळे बऱ्याचशा माशा आपल्याला पाहायला मिळतात इथं. आणि तुम्हाला दाखवतो मी 2-2 माशा एका फुलावर बसले आहे. ते फुलाला डसावणं आपल्याला. हे पहा या 2-2 माशा पाहणे तुम्हाला व्हिडिओमध्ये फारच दुर्लभ आहे, कारण मला दुर्लभ वाटते हे की या माशा एकाच ठिकाणी 2-2 बसतात. हे पाहू शकता तुम्ही, पण आपल्याला काही त्रास देत नाही त्यांचं काम चालू आहे, आपण आपलं काम चालू आहे. त्यामुळं हे पहा नेमकंच फुल आता तयार होत आहे, म्हणजे फुलत आहे या स्थितीत. नेमकंच अर्ध खुललं आहे. हे पहा 1x 2x आणि हे 4x. हे पाहू शकता तुम्ही, एकदम DSLR लुकसारखा आपला व्हिडिओ बनत आहे, कारण मी बुके ऑन केला आहे व्हिडिओचा. हे आपले फुलं, आणि हे आता मी सोडतो बुके. आता सर्व फुलं येतील. आणि हा आहे जगनदादाचा मळा, आपल्या खामखेडमधील जगनदादा आहे त्यांचा मळा हा. खेरीज आपण आता साईडला वळूया. हे पहा, तर हा आहे आपला व्हिडिओ. हे पहा भुंगोटा दाखवतो तुम्हाला मी, गेला भुंगोटा. हे पहा काळ्या कलरचा भुंगोटा आहे.
हे पहा याच्यावर भुंगोटा बी नाही येतात. हे पहा 1x 2x आणि 4x. हे पहा भुंगोटा कसा रस ओढून घेतो आणि त्वरितच चालल्या जातो तो. हे पहा डबल आला. हे पहा काळ्या कलरचा केवढा भुंगोटा आहे. तुम्ही हा भुंगोटा कधी कधी पाहिला होता मला सांगा कमेंट करून. हा भुंगोटा लयच पळू राहिला. डबल येते बुंग बुंग आवाज मारते तो. हे पहा आता डबल येतो तो. बसला का नाही त्या आवाजानं परेशान झाला देव. हे पहा आणि प्रत्येक झाडावर नाही प्रत्येक फुलावर यावर्षी जगनदांना चांगलं उत्पन्न होणार आहे. कारण प्रत्येक फुलावर जे आहे ती हनीबी बसलेली आहे. म्हणजे पॉलिनेशन चांगलं होतं आहे. पॉलिनेशन चांगल्या झाल्यामुळे ते चांगली फळधारणा धरते. आणि हा जो पूर्ण प्लॉट आहे या साईडला पण प्लॉट आहे त्यांचा पलीकडं. हे पहा हे जे शेत आहे याच्या पलीकडं एक शेत आहे. ते पण ते तुम्हाला पिवळं दिसतंय ते जगनदादाचाच प्लॉट आहे. आणि हा जो सूर्यफुलाचा प्लॉट आहे हा होल प्लॉट त्यांचाच आहे. तर भेटूया पुढच्या व्लॉग्समध्ये. आता मी या कळीवर व्हिडिओ बंद करतो. भेटूया व्हॉट्सअप बॅक मित्रांनो.